हॅलो फ्रेंड्स, आज आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनर या टॉपिकमधील आपले बुकमधील एक्झाम्पल सॉल्व्ह करणार. टेक्स्ट बुकमधील द बॅलन्स शीट ऑफ त्रिवेणी ट्रेडर्स इज ॲज फॉलोज. त्यांचा रेशो दिला आहे 5:2:3. बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला कॅपिटल दिले, क्रेडिटर्स जनरल लेजर दिला आहे, असेटला मशिनरी बिल्डिंग स्टॉक डेटर्स लेस आरडीडी आणि कॅश दिलेला आहे. या तीन पार्टनर्सपैकी नीना रिटायर झालेले. नीना रिटायर फ्रॉम द बिझनेस ऑन 1 एप्रिल 2012. बॅलन्स शीटला तारीख दिली मी 1 एप्रिल 2012. द ॲसेट्स रिव्हॅल्यूड, ॲसेटच्या रिव्हॅल्युएशन किमती दिलेल्या आहेत. गुडविलच्या ॲडजस्टमेंट सांगितलेलं आहे आणि हे गुडविल आपल्याला रिटर्न बॅक म्हणजे रिटर्न ऑफ सुद्धा करायचं आहे आणि ते कोणत्या रेशोमध्ये करायचं आहे 5:3. म्हणजे हा न्यू रेशो नाही दिलेला आणि ह्याच्यामुळे आपल्याला गेन रेशो सुद्धा कॅल्क्युलेट करायची गरज नाही आहे. तर इथे आपल्याला कोणत्या रेशोमध्ये गुडविल रिटर्न ऑफ करायचं हे सांगितलेलं आहे. नीना जी भागीदार रिटायर झालेले आहे, नॉर्मली उदाहरणामध्ये काही सांगितलं नसेल तर ते आपण रक्कम कॅशमध्ये देतो. जर सांगितलं असेल लोन अकाउंटला ट्रान्सफर करा तर लोन अकाउंटला ट्रान्सफर करतो. या उदाहरणामध्ये दोन्ही पण सांगितलेलं आहे. नीनाला 2,220 कॅश द्यायची आहे आणि राहिलेली रक्कम तिच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायची आहे. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट. आता आपण सगळे अकाउंट्स तयार केलेत. मी सांगितलं एक्स्ट्रा अकाउंट आपण 2 तयार करतो, गुडविल आणि कॅश. हे तुम्ही वर्किंग नोटमध्ये केले तरी चालतील आणि ते केले तरी चालतील. ठीक आहे, तर सॉल्व्ह करायला सुरुवात करूया आपण. पहिल्यांदा बॅलन्स शीटचं पोस्टिंग करूयात. प्लांट अँड मशिनरी कुठे दाखवणार आपण? ॲसेट साईडलाच प्लांट अँड मशिनरी. इनर कॉलमला 16,000, एक जागा सोडा. सर्वच ॲसेटवर ॲडजस्टमेंट आहेत. फॅक्टरी बिल्डिंग 20,000, 20,000 रुपये इनर कॉलमला. स्टॉक 10,200, 10,200 इनर कॉलमला. डेटरची व्हॅल्यू आपण इनर कॉलमची घेतो, आरडीडी आपण विचारात घेत नाही. आउटरची व्हॅल्यू आपण आत्ता तरी विचारात घेत नाही. 8,400, एक जागा सोडतो. आणि कॅश मात्र कुठे दाखवतो आपण? कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 6,200. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 6,200 रुपये. या पद्धतीने आपण ॲसेटचं पोस्टिंग केलं. लायबिलिटीचं पोस्टिंग करूयात. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 18,000, 16,000 आणि 8,800 रुपये. क्रेडिटर्स ॲज इट इज लायबिलिटी साईडला घेतो. एक 5 वय सोडून नॉर्मली क्रेडिटर्स. या क्रेडिटर्सवर कोणती ॲडजस्टमेंट दिलेली नाही आहे, त्यामुळे आउटरला 10,600, 10,600. आणि जनरल रिझर्व हा मात्र आपण कॅपिटलमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो बाय जनरल रिझर्व. आता हा पॉईंट लक्षात आहे तुमच्या की ॲडमिशनमध्ये आपण जनरल रिझर्व ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करत होतो आणि रिटायरमेंटमध्ये सुद्धा ओल्ड पार्टनर्समध्ये म्हणजे तिन्ही पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. आता रिझर्व आहे एकूण 7,000 रुपये आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे 5/10, 2/10 आणि 3/10. मग डिस्ट्रीब्यूट करूयात. 7,000 गुणिले 5/10, 0ला 0 गेले, 7×5 35, 3,500 गुणिले 2/10 म्हणजे 7×2 14, 1,400 आणि गुणिले 3/10 म्हणजे 7×21 म्हणजे 2,100. म्हणजे डिस्ट्रीब्युशन आलेलं आहे 3,500, 1,400 आणि 2,100 रुपये असं डिस्ट्रीब्युशन आलं जनरल रिझर्वचं. झालं. बॅलन्स शीटचं पोस्टिंग झालं. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपण ही स्टेप आलेली आहे. नीना रिटायर झालेली आहे या व्यवसायातून. स्टॉकचं रिव्हॅल्युएशन 14,000 रुपये सांगितलं आहे. आता स्टॉक 10,200 आहे, त्याचा 14,000 आउटरला करायचा आहे. म्हणजे किती रुपये ॲड होणार आहेत? ॲड ॲप्रिसिएट म्हणतो आपण. ॲड ॲप्रिसिएट इन्क्रीज कोणताही शब्द वापरा. 3,800 रुपये इन्क्रीज झालेला आहे. आता स्टॉक वाढला, मालमत्ता वाढली म्हणजे आपला काय झाला? प्रॉफिट झाला. आणि प्रॉफिट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला दाखवतो बाय स्टॉक 3,800 रुपये, 3,800 रुपीज. दुसरी ॲडजस्टमेंट आहे फॅक्टरी बिल्डिंग ॲप्रिसिएट करा 10%ने. फॅक्टरी बिल्डिंगमध्ये ॲड ॲप्रिसिएट 10%. 20,000चा 10% म्हणजे 2,000 रुपये. आउटरला किती आलेले आहेत? 22,000 रुपये. बिल्डिंग वाढली, पुन्हा एकदा प्रॉफिट झाला. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला बाय फॅक्टरी बिल्डिंग 2,000 रुपीज, 2,000 रुपये बिल्डिंगमध्ये सुद्धा वाढलेले आहेत.
रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स इज टू बी इन्क्रीज अप टू ₹500. आता अप टू ₹500 आणि बाय ₹500 याचा अर्थ लक्षात घ्या. जुना रेट किती दिला? ₹400. अप टू 500 म्हणजे 400चा ₹500 पर्यंतच वाढवा, म्हणजे ₹500 लिहायचा. जर इथे बाय ₹500 शब्दरचना वापरली असती तर 400 मध्ये 500 मिळून ₹900 आरडीडी केला असता. तर ह्याचा तुम्ही फरक लक्षात ठेवा, तो नोट डाऊन करून ठेवा. तर आरडीडी इन्क्रीज अप टू ₹500 म्हणजे 500 पर्यंतच वाढवायचा आहे. म्हणजे आरडीडी आपण जो लेस करणार आहे तो ₹500 वाढवायचा नाहीये, तर 400चा 500 करायचा आहे फक्त. मग इथे ₹500 आउटरला राहिले 7,900. आता हा ₹500 संपूर्ण लॉस दाखवू शकत नाही. मी सांगितलंय आउटरची व्हॅल्यू आपण चेक करतो. कशी? तर हे ₹8,000 आहेत आणि इथे आउटरला किती आहेत? 7,900. म्हणजे डेटर्स फक्त किती रुपयाने कमी झाले? ₹100. म्हणजे आपला लॉस झालेला आहे. मग लॉस रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू आरडीडी किती रुपये लॉस झालेला आहे? ₹100. किंवा असंही लक्षात ठेवू शकाल तुम्ही, आरडीडी ₹400 आहे, तो ₹500 झाला म्हणजे लॉस ₹100 वाढला आपला, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला दाखवलं. प्लांट अँड मशिनरी डेप्रिसिएट करायचे 10%. मग लेस डेप्रिसिएट 10%. डेप्रिसिएशन ॲट 10%. 16,000चा 10% 1,600. आउटरला राहिले 14,400. मग आता डेप्रिसिएशन, मालमत्तेची किंमत कमी झाली, लॉस झाला आपला. टू कशाचा लॉस आहे? हा प्लांट अँड मशिनरी. आणि प्लांट अँड मशिनरीचा लॉस किती रुपये आहे? ₹1,600 लॉस झालेला आहे. आता यानंतर गुडविलचा पॉईंट आहे. द गुडविल ऑफ द रिटायरिंग पार्टनर इज व्हॅल्यूड ॲट ₹4,000. रिटायरिंग पार्टनरचं गुडविल आहे आणि व्हॅल्यूड म्हणजे रेजची एंट्री करतो. सांगता येईल का मग? रिटायरिंग पार्टनर्स गुडविल रेज किंवा गुडविल रेज टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर शेअर, याची एंट्री काय होते? लक्षात असेल तर सांगा. काय एंट्री होणार आहे मग याची? गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग गुडविल अकाउंटच्या डेबिटला टू रिटायरिंग पार्टनर कोण आहे? नीनाज. टू नीनाज कॅपिटल अकाउंट किती रुपये आहे? ₹4,000. ₹4,000. गुडविल अकाउंटला डेबिट नीनाज कॅपिटल म्हणजे कॅपिटल अकाउंटला काय होणार आहे? क्रेडिट बाय गुडविल. आणि फक्त नीना कॉलम मध्ये लिहा ₹4,000. गुडविल रेजच्या 2 एंट्रीज आहेत त्याच्यामध्ये. याच्यामध्ये गुडविल ब्रिंग इन कॅश एंट्री नसते. रिटायरमेंटमध्ये गुडविल रेज टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर शेअर आणि गुडविल रेज टू फुल व्हॅल्यू. फुल व्हॅल्यू असेल तर गुडविल टू ऑल पार्टनर्स आणि रिटायरिंग पार्टनर असेल तर गुडविल टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल, अशी एंट्री होते. पुढे सांगितलं अँड द रिमेनिंग पार्टनर्स डिसाइडेड दॅट गुड विल बी रिटर्न बॅक. रिटर्न बॅक म्हणजेच रिटर्न ऑफ करायचं आहे इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो विच विल बी 5:3. आणि त्यांनी रेशो दिलेला आहे 5:3. आता इथे गुडविल रिटर्न ऑफ याच रेशोमध्ये का करा सांगितलंय? तर न्यू रेशो त्यांनी कसा कॅल्क्युलेट केला चेक करा. 5:2:3. बरोबर. यातलं रिटायर कोण झालेले आहे? नीना रिटायर झालेले आहे. म्हणजे यांचा रेशो किती आहे? 5:3. तोच रेशो त्यांनी इथे दिलेला आहे. इथं जर रेशो वेगळा दिला असता त्याने, न्यू रेशो न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो वेगळा दिला असता तरच आपल्याला कोणता रेशो कॅल्क्युलेट करावा लागतो? गेन रेशो. पण त्यांनी दिलेला न्यू रेशो आणि आपल्या कॅल्क्युलेशन प्रमाणेचा न्यू रेशो हे दोन्ही रेशो सेमच आहे, त्यामुळे गेन रेशो कॅल्क्युलेट करण्याची आवश्यकता नाही. आता गुडविल रेज केला आपण, ते गुडविल रिटर्न ऑफ करायचं आहे. काय एंट्री होते गुडविल रिटर्न ऑफची? लक्षात असेल तुमच्या. तर एंट्री होते कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. म्हणजेच कंटिन्यूइंग पार्टनर्स म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहायचं आहे टू गुडविल अकाउंट. आता यात कंटिन्यूइंग पार्टनर्स कोण कोण आहेत? नैना आणि डॉली. मग नैना आणि डॉलीमध्ये गुडविलचे किती रुपये रिटर्न ऑफ करायचे? ₹4,000. डिस्ट्रीब्युशन दाखवतो मी इथे. 4,000 गुणिले 5:3 म्हणजे 5/8 आणि गुणिले 3/8. करूयात. 8 × 8 = 8 × 5 = 40. ₹500 झाले. 5 × 5 = 25. 2,500. 5 तारीख 15 म्हणजे 1,500. डिस्ट्रीब्युशन आलं 2 500 आणि 1 500. पहिल्या कॉलम मध्ये 2 500, दुसऱ्या कॉलम मध्ये डॅश आणि तिसऱ्या कॉलम मध्ये 1,500. कॅपिटल अकाउंटला डेबिट गुडविल म्हणजे गुडविल अकाउंटला काय होणार आहे? क्रेडिट बाय पहिला कोण आहे? नैनाज कॅपिटल आणि बाय डॉलीज कॅपिटल. नैनाज कॅपिटल आणि डॉलीज कॅपिटल 2,500 आणि 1,500.
म्हणजे गुडविल रेस पण केलेला आहे आणि रिटर्न ऑफ सुद्धा केलेला आहे. आता याच्यामध्ये एक जादा एंट्री आपल्याला दिलेली आहे. ट्रान्झॅक्शन सांगितले. कोणती ट्रान्झॅक्शन आहे? सिंपल आहे. नीना इज टू बी पेड 2220 इन कॅश. म्हणजे नीना यांना 2200 रुपये रोख द्यायचे आहेत. सिंपल एंट्री. नीना यांना पैसे दिले. काय एंट्री होणार आहे? नीनाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. नीनाज कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट 2220 रुपये. मग नीना अकाउंटला डेबिट कॅश म्हणजे कॅश अकाउंटला काय होणार आहे? क्रेडिट बाय नीनाज कॅपिटल अकाउंट. बाय नीनाज कॅपिटल अकाउंट 2220 रुपये त्यांना रोख दिले आपण. इथे आपलं एक्झाम्पल संपलंय. आणि शेवटचा जो पॉईंट आहे तो माहिती आहे आपल्याला. काय पॉईंट आहे? अँड द बॅलन्स इज टू बी ट्रान्सफर टू हर लोन अकाउंट. आणि राहिलेली रक्कम नीनाची लोन अकाउंटला ट्रान्सफर करा. आता इथे आपलं एक्झाम्पल पूर्ण सॉल्व्ह करून झालेलं आहे. आता क्लोजिंग करूया. नेहमीप्रमाणे क्लोजिंग करायचं आहे. पहिला अकाउंट कोणता क्लोज करतो आपण? रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करतो. रिव्हॅल्युएशन अकाउंट सर्वप्रथम क्लोज करा. कोणती बेरीज जास्त वाटते आपल्याला? क्रेडिट साईडची बेरीज जास्त आहे. किती रुपये आहे? 5800. 5800. डेबिट साईडला फरक आलेला आहे. मग डेबिट साईडला किती रुपये फरक येतोय बघा? 6. 1700 वजा केले म्हणजेच 4100 रुपये डेबिट साईडला फरक आला. त्याला आपण म्हणतो टू प्रॉफिट ट्रान्सफर, की त्याला आपण म्हणतो टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. लक्षात ठेवा दोन्ही चालतं. टू प्रॉफिट ट्रान्सफर किंवा टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता हे कोणाकोणामध्ये वाटायचं आहे? नैनाज कॅपिटल, त्याच्यानंतर नीनाज कॅपिटल आणि त्याच्यानंतर डॉलीज कॅपिटल. 4100 रुपये वाटायचे आपल्याला. 4100 गुणिले 4100 गुणिले रेशो किती लावता त्याचा? 5/10, 2/10 आणि 3/10. 0ला 0 कॅन्सल झाले बरोबर. 500, 5 1 5, 5 चौक 20, 2050. 410 गुणिले 2 820 आणि 410 गुणिले 3 1230. मग डिस्ट्रीब्युशन इनर कॉलमला दाखवूयात आपण. किती रुपये डिस्ट्रीब्युशन आलं? 2050, 820 रुपये आणि 1230 रुपये. रिव्हॅल्युएशनला डेबिट कॅपिटल म्हणजे कॅपिटल अकाउंटला काय होणार? क्रेडिट बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट कंसात प्रॉफिट. कंसात काय म्हणतो? प्रॉफिट. किती रुपये डिस्ट्रीब्युशन होतं? 2050, 820 रुपये आणि 1230 रुपये. गुडविल अकाउंट क्लोज करतो आपण सेकंड नंबरला. आणि गुडविल अकाउंट इथे टॅली झालाय. जर फरक आला तर बाय बॅलन्स कॅरी डाऊन म्हणतो. कंसात बॅलन्स शीट ऍसेट साईड म्हणतो आणि ऍसेट साईडला लिहितो. इथे टॅली झाला. इथे तुम्ही कॅश अकाउंटही क्लोज करू शकता. कारण की नीनाची रक्कम आता कॅश अकाउंटला ट्रान्सफर करायची नाहीये. कारण की नीनाची राहिलेली रक्कम त्याने लोन अकाउंटला ट्रान्सफर करायला सांगितली. त्यामुळे हा अकाउंट आपण आता क्लोज करू शकतो. 6200 रुपयाने क्लोज केला. 6200 रुपयाने हा अकाउंट क्लोज केला. क्रेडिट साईडला फरक येईल. याला आपण काय म्हणतो? बाय बॅलन्स कॅरीड डाऊन असं म्हणतो. कंसात म्हणतो बॅलन्स शीट ॲसेट साईड. गुडविल अकाउंटला सुद्धा असंच लिहितो आपण. बॅलन्स शीट ॲसेट साईड. करूयात आता क्लोज. $3,980 रुपये. मग ॲसेट साईडला लिहूयात कॅश 3,980 रुपये. आणि आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करूया. त्यापैकी पहिल्यांदा आपण डॉलीज अकाउंट क्लोज करूया. नॉर्मली हा फरक जो रिटायर पार्टनर झालेला आहे त्याचा फरक कॅशला पाठवतो, पण त्यांनी लोनला ट्रान्सफर करायला सांगितलेलं आहे. क्लोज करूयात. 8 आणि 2 10 11 12,130 रुपये. 12,000 सॉरी नीना रिटायर झालेलं ना. ठीक आहे, काय हरकत नाही. ही रक्कम मी फक्त इथं लिहून ठेवतो. नीना रिटायर झालेले आहे. पहिला नीनाचा अकाउंट क्लोज करा. हा अकाउंट पहिला क्लोज करूयात. 16 17 21 22,220 रुपये. 22,220 रुपये. 22,220 रुपये. आणि तिसराही क्लोज करून ठेवतो आता मी. आता केलेलीच आहे बेरीज, सर्वांची एकदमच करून ठेवतो. 18 20 23,550 रुपये. 23,550 रुपये. 23,550 रुपये. तिघांची डेबिटची क्रेडिटचीच बेरीज जास्त होती. आता त्यातला पहिला अकाउंट कोणता क्लोज करायचा आहे तर फक्त नीना जे रिटायरिंग पार्टनर आहे त्याचा क्लोज करायचा आहे. 22,220 मधून 2,220 गेले म्हणजे नीना अकाउंटला फरक किती आलेला आहे? 20,000 रुपये.
आणि हा फरक त्यांनी सांगितल्याप्रमाणे कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे, लोन अकाउंटला. त्याला आपण म्हणतो बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. मग लोन अकाउंट आपण करत नाहीये, पण लोन कुठे दाखवतो आपण, लायबिलिटी साईडला. मग लायबिलिटी साईडला लिहायचं नीनाज लोन अकाउंट. नीनाज लोन अकाउंट. किती रुपये फरक आलेला होता, 20,000 रुपये. आता राहिलेले 2 पार्टनर्स आहेत, त्यांचा अकाउंट आपण ऑलरेडी क्लोज केला आहे. डेबिटला फरक येणार आहे. किती फरक येतो ते चेक करूयात आपण. इथे फरक येईल 10,630 रुपये आणि इथे फरक येणार आहे 21,050 रुपये. हा जो फरक आला त्याला आपण म्हणतो टू बॅलन्स कॅरीड डाऊन. नेहमीप्रमाणे कंसात काय लिहितो, बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. मग लायबिलिटी साईडला पहिल्याच वेळेला लिहूयात कॅपिटल्स अंडरलाईन. आता एक भागीदार रिटायर झालेला आहे. राहिलेले 2 भागीदार कोण कोण आहेत, नैना आणि डॉली. नैनाची रक्कम आउटरला आली 21,050 आणि डॉलीची रक्कम आउटरला किती आली, 10,630. आणि आता बॅलन्स शीट दोन्ही साईडची बेरीज करायची आहे आणि दोन्ही साईडची बेरीज ही सारखीच आली पाहिजे, म्हणजे आपलं एक्झाम्पल बरोबर आहे. मग दोन्ही साईडची बेरीज करा तुम्ही आणि मला सांगा याच्यामध्ये किती टोटल येते दोन्ही बाजूची करायची आहे. किती आलेली आहे लायबिलिटी साईडची बेरीज, 62,280 रुपये. तेवढीच ॲसेटची येते का चेक करा. ॲसेटची बेरीज तेवढीच येते का चेक करूयात आपण. ₹62,280 रुपये. या पद्धतीने आपण रिटायरमेंटचा एक्झाम्पल सॉल्व्ह केलेला आहे. थँक्यू.